झारखंडमध्ये गेल्या 16 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनाला आज यश येण्याची शक्यता आहे। कारण काही वेळापूर्वी एक बैठक सरकार आणि आंदोलकांमध्ये पार पडलेली आहे आणि या आंदोलकांच्या जवळपास 98% मागण्या मान्य झाल्या अशी माहिती सध्या समोर येतेय। तब्बल 5 तास ही बैठक चाललेली होती। विद्यार्थ्यांसह सरकारचे प्रतिनिधी या बैठकीसाठी उपस्थित होते। पण असं असलं तरी आंदोलन सुरूच राहील असं देखील विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केलंय। त्यामुळे गेल्या 16 दिवसांपासून सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन यापुढे देखील असंच सुरू राहील। विद्यार्थ्यांनी मागणी केलेल्या जेपीएससी बॅकलॉग 2023, जेपीएससी बॅकलॉग 2025 आणि 14वी प्रिलिम्सची परीक्षा रद्द करण्यावरती सरकारनं तयारी दर्शवली आहे। पण विद्यार्थ्यांचा एक गट सीजीएल परीक्षा देखील रद्द करण्याच्या मागणीवरती ठाम आहे। दरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील तरुणांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे। मैं विशेष रूप से नौजवानों से कहूंगा, हमारी राजनीतिक छत्रछाया की आपको आवश्यकता है, न किसी और राजनीतिक दलों की छत्रछाया की आपको आवश्यकता है। आप छात्र हैं, आपका अधिकार है और आपका अधिकार आपको मिले, आपको न्याय मिले, ये काम करने की जिम्मेवारी सरकार की है, जो पूरा होगा। तर जसं आपण म्हणतोय की तब्बल 5 तास ही बैठक चाललेली आहे। झारखंडचं सरकार काहीसं नरमलेलं बघायला मिळतंय। हेमंत सोरेन यांनी देखील विद्यार्थ्यांना आपलं आंदोलन मागे घेण्याच्या संदर्भात विनंती केलेली होती। मात्र हे आंदोलन सुरूच ठेवू असा काहीसा सूर या विद्यार्थ्यांचा आंदोलकांचा आहे। दरम्यान विद्यार्थी आंदोलनाला काही मिनिटांपूर्वी मोठं यश आलंय। कारण झारखंड लोकसेवा आयोग अर्थात जेपीएससीच्या 3 सदस्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। अजिता भट्टाचार्य, अनिमा हांसदा आणि जमाल अहमद यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे।